दिला का? हा दिला का? देऊन टाकला. कोणी घेतला? बबलू भाऊ कोणी घेतला? निकू शेट. निकेत शेट ते काय आले नाही म्हणजे त्यांच्या वडील आलेत का? कुठलं गाव शेट? पाटणा देवीची आहे का? बरं आपल्याला जवळची. केवढ्यात घेतलं? हे आपल्याला पैसे देत आहेत. त्यांना आपण एक वासरू दिलं बदला करून. बदला करत नाही पण आपण बदला करून दिलंय. त्यांना काय त्याला त्या वासराला दात चावलेत. त्यांना काय शंका वाटते. आपण यांचं वासरू आज 45,000 रुपये धरून दिला समजून चालू तुम्ही. बरोबर. यांना कधी काय वाटलं तर मी इथं बसलेलो आहे. बरं बस युट्यूब तुम्हाला समोरच दिसेल ती. इथं खोटं काम नाही करत दादा. केवढ्यात गेलं? ते 38ला. 38ला घेतलं. पाटणा देवेकर यांची खरेदी. बरं छोटे शेट घ्यायला ते आज मोठे शेट आले. असं त्याच्यामुळे झालं म्हणा असं. त्याच्यामुळे आता 2-4 हजार कमी आहे. मित्रांनो 38ला. म्हणून असं झालं. 38ला. आले मित्रांनो गाडी. आत्ता गाडी आली बघू शकता. आज थोडं कस्टमर कमी दिसत आहे. आज कस्टमर कमी पाहायला भेटत आहे. काय कारण असणार आपण बबलू भाऊशी बोलूच. बहुतेक लग्न सीझनमुळे कमी असेल. तर त्या साईडनं ना तुम्ही त्या साईड नेऊन जा सगळे.
गाडीला ते जास्त मामाच्या नावाने सांग बरं चला. दिलं का मामे? हा दिलं दिलं. केवढ्यात दिले? कुठे घेणार आहे आबा? आम्ही काही बी सांगू. सांगा आबा, काय किंमत कशी घेते ते सांगा. 45 ला घेतलं. बरं मित्रांनो, आपण जाताना बघून गेले. आबा 2 गाडीनं नाराज होऊन गेले होते. नाराज नाही बाबा आपण. नाही तरी पण नाबा गेलं तर नाही नाराज कमी राहत. चला झालं मित्रांनो 45 ला. आबा गावाचं नाव सांगा. गणेशपूर. मित्रांनो 45 ला बोनी गेली. तिकडेच गाडी मागू थोडा करा करा 25 करा बदला. हा पाहिले ना. आपल्या नावावर लांबून आले ना. करा 25 8 दिवस मला फोन करू राहिले ते. करा 25 चालेल. पहिली गोष्ट मी त्याला ट्रेन यायला बाईकवर आले ते. बरं मी त्यांना सेवाग्राम कुठून आले दादा? आरामशीर अकोला लांबून आले हो. त्या 25 ने बदला करा. दे बबलू द्या. हा द्या करा. जाऊ द्या 25 ने. मित्रांनो बबलू 35 सांगत होता पण म्हटलं बदला 25 ने करा. तुम्ही आपल्या नावावर आले म्हणून तुम्हाला जास्त ताणून नाही धरताय. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही इथले ना त्यांचं वाईट वासरू तुम्हाला बोलवलं नाही तुम्हाला द्यायला आमची गिरायक पाहिजे आपल्याला. गावातला एक बी बदली करत नाही आपण. कोणाला पण विचारून बदला व्यवहार होता. बबलू 41 35 असं होते. म्हटलं 25 ने करा म्हटलं. तर आता 21 वर होते. मी 25 वर बोललो होतो. मी बबलू 35 म्हणत होते. 35 बबलू 35 सांगत होते. आता मामा 30 सांगताय पण मी म्हटलं करा 25 ला. ते भाऊ 21 वरती होते. हो मामा करा 25 ने करा. लिहा करा 25 ने. लय 30-35 काय पडत नाही मला. 25 ने करा बदला. बदली म्हणा तुम्ही लागायचं पाहून घ्यायचं थांबा. तुम्ही लांबून आले. आता अकोल्यावर एवढं लांबून आले. लांबून आले म्हणून विषय. दादा ते काहीच पाहू नको त्याला अजिबात. त्याला असं अजिबात काहीच पाहू नको ते. जातीचं वासरू एकदम. जातीचं सगळ्या गोष्टी हे म्हणजे जातीतून मोर राहत तोंडाला. जाऊ ठोका. मी काय म्हणतो इथं दलाली आम्हाला खाणार कोण नाही. इथं सगळे साधे सिंपल लोक आहेत आपल्याकडे. असं लोकांसारखं बाजार करा. अरे दीपक सारा घेऊन जाताना आवाज दिला तुला मी सकाळी. अहो काय खेळामध्ये मजा नाहीये. 30,000 द्या. जाऊ द्या. दादा मी काय म्हणतो फक्त बबलू शेट तुम्हाला 25 तुम्ही माझ्या नावावर आले ना. विषय नाही फक्त पैशाचा विषयच नाही इथं. एक गेली वस्तू तुमच्याकडे चांगली तुम्ही 4 लोकांना सांगताल बाबा गाडी उतरते तर लोकांकडे चांगला माल भेटतो. एवढंच सांगतील फक्त. द्या 25. मित्रांनो झाला सौदा. पण बदला 25,000. अकोल्याची. दादा तुमचं नाव सांगा. सांगा तुमचं नाव. सुधाकर प्रल्हाद कांबळे. आपल्याला मागची गाडी आली होती ना तेव्हापासून ते आपल्याला फोन करत होते. बरं. पण मागच्या गाडीला वासरे इकले गेले होते. तेव्हा 1-2 जरी उरलेले असतील तर आम्ही येतो. तसं तुम्ही आता या वासराची काय किंमत धरली? तुमचं जर द्यायचं म्हटलं तर काय किंमत असणार आहे वासराची? या वासराची तुम्हाला सांगू किंमत धरली 45,000 रुपये धरले. 45,000 कुठंच भेटत नाही वासर. बरं. कारण की ढवळा पहिले तर विकला तर 20च्या आतमध्ये विकल. बरं. तुम्हाला बाजारची परिस्थिती माहिती आहे. हो आता बाजार सगळं आता. फक्त त्या माणसं आपल्या नावावर आले. आपण बदला करायचा नाही पण फक्त तेवढा एकच बदला केला लागतं. अख्खी गाडीमध्ये एकच बदला झाला असं. बरोबर. 45 धरून चला. 25 वरून घेतले. त्याची 20 धरून घ्या. त्यांच्या वासराची सफेद वासर हे बघा. मित्रांनो आज कस्टमर कमी आहे. बहुतेक लग्न सीझन चालू असल्या कारणाने आलेले नसते बऱ्यापैकी. किंवा मग आता ही गाडी तरी 15 दिवसाच्या गॅपमध्ये आलेली आहे. तरी झाले 3 सौदे झाले. तरी मित्रांनो अजून होतील 4-5 सौदे तरी होतील.
दिवसभर चालू असतं मित्रांनो. कस्टमर आहे ना, हे बघा इकडे चालूच सौदा. हे वस्त्र सगळे बाहेर काढलेत सौद्यासाठी. वस्त्र बाहेर काढलेत 2 आणि 3 5. मित्रांनो याचा व्यवहार तिकडे चालू होतं. मित्रांनो नोट तिकडे चालू होतं. वासर धरला यांनी होतं. प्रत्येक वेळी असंच घडतं. मित्रांनो असं 2 ठिकाणी सौदे आहेत. वासर दुसरा अंदर आले, सौदा दुसरा करायला. मी एवढे 8-8 दिवस तिकडे जाऊन जर तुम्ही व्यवहार करत नाही मग काय त्या बबलूला माहिती की मला माहिती किंमत तुम्ही ते काढा वाचू तर काढून घ्या. देतील तुम्हाला देतो ते वासरू. त्यांच्याशी जाऊन विचाराल बाबा व्यवहार करा, तुम्ही व्यवहार करत नाही म्हणते तर काय झालं आता? हो शेठ झालं का दादा? काय झालं त्याचं दिलं. मी यांना विचार केला बोलत ते म्हणते बबलू शेठ. बबलू शेठ 10 जणांना थोडी बोलल. बरं मित्रांनो ते त्यांनी वासरू फक्त धरून ठेवलंय. सौदा यांनी केला होता. त्यांना सौदासाठी सांगत होते, ते बोलत नव्हते काही. पैसा फोन पे नंबर वाचून घ्या. मित्रांनो आता बघा अकोल्याला चाललंय वासर. आता त्यांनी जी गाडी आणली होती ती गाडी पण याच्यात टाकून घेतली. आता तुम्ही बघू शकतात. आता किती भाडं घेतलं आपण विचारू. सोनू भाऊ किती भाडं घेतलं तुम्ही आता अकोल्याचं? 10,000 रुपये. 10,000 रुपये. किती किलोमीटर येतं? 260 किलोमीटर आहे. 260. रिटर्नला म्हणजे जवळपास 550च्या वरती जाईल ते. 520 किलोमीटर मित्रांनो जाईल ते. 10,000 रुपये भाडं घेतलेलं आहे. मित्रांनो याचा झाला इकडे सौदा. बदला 11,000 आहे. हो बबलू भाऊ कुठं चाललंय? खातगावला. तालुका नांदगाव. बरं कसं घेतला ते? बदला कसा ते सांग फक्त. वरून 11,000. बरं एक वासरू दिलाय हा वरून 11,000 द्यायचे ठरले. बरं बरं. सोनवणे यांची खरेदी. सोनवण्यांची खरेदी. सोनवणे यांची खरेदी. कोणते सोनवणे? बरं. बबलू सोनवणे यांची विक्री आणि टिंगू सोनवणे यांची खरेदी. काय किंमत धरली बबलू सोनवणे याची तुम्ही? 35 धरले का? जाऊ द्या. मित्रांनो बदलाय झाला. मित्रांनो हे बघा हे पण वासर दिलं वाटतं. हा पण बदला झाला का? हो बदला झालाय. बरं मित्रांनो हा पण बदलाच झाला. कुठलं गाव? खातगाव. हे पण खातगावलाच चाललं. खातगावचा मी पण. हो हे भोराभाऊ यमगारची खरेदी आहे. हो यांचा सफेद वासर दिलाय. ते नाही म्हणताय? नाही मित्रांनो बदला 14 सांगितलं त्यांनी. हे बदला 11 म्हणताय. काय रे मित्रांनो बाबांनी म्हटलंय की बदला 14,000 लागतील. हे दादा 11,000 आहेत. आपलं करून घ्या त्यांचं होऊन जाईल. हो चालेल. हा येऊन जाईल झाल्यावर ते. ठीक आहे मित्रांनो 12,000 आले आता. बाबा ते झालं का? नाही त्याला 20,000 मागलं. नोट काय वापस 64,000. बरं 64,000. बाबा आजला आडून सौदा करू तुम्ही. तुला घ्यायचा का फक्त?
तुला 62,000 पडतो का 62ला नाही 61ला वासरू बघून घ्या. याचा सौदा याचा सौदा चालू आहे. 45 द्या 45ला बाबा द्या 45ला. मित्रांनो 45ला मागितला दिलेलं नाही 61 होते. झाला यांचा बदला 12,000. 12,000. आज बाबा काय खाणार आहे काय माहित नाही. सौदा नाही करत आहे. ठीक आहे. हा झालं वासर 12,000. हा सुद्धा मारली. बाबा काय खाणार काय माहित. ए बाबा आज आडून पाहते राव तुम्ही. हा 61,000 रुपये सांगितले त्यांना. वासरू फेल निघला का कोण म्हणतो फेल निघला. तुम्हाला काय लागलं माझ्याकडून घ्यायचा. तुम्हाला 51 लागले 51 माझ्याकडून घ्यायचा. मित्रांनो 46 दिला. 46 या बाबांनी घेतलं. यांचं नाव 51 महिने 51 हो नाव सांगा तुमचं. काय म्हणतो त्यांनी 51 महिने 51 दिवस. बरं त्यांना विचारा किती वर पाहिजे. त्यांना विचार घ्या तेवढं हा बाबा किती वर पाहिजे बाबा. वर आले 50 70 विकायचं वासरू विकायचं नाही. माऊली शेटने देऊन टाकला 46ला. हा मित्रांनो माऊली शेटने मारले 46चा ताप. आता माऊली शेटचं म्हणणं बाबाला जेवढे लागतील तेवढे वरून मी दिल. यांना 46 दिले जातात. इकडचं केवढं दिले सोनू भाऊ. हे केवढं दिलं. हा हा हे इथं ना आपलं काय पाटण्याचे. बरोबर कोणतं घाल झालंय. मी दिल त्याचे. हा 51 मी माझ्याकडून घे 51. हा 51,000 रुपये लिहून घे. पैसे काय पैसे मी तर पैसे नाही एवढा काय विचार करतो. मित्रांनो 46चा ताप मारले याच्यावाली. तर मित्रांनो आज गाडीत वासरे किती होते हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला बघायला भेटेल की अजून क्वालिटी आहे. क्वालिटीचे वासरे अजून आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. किती होते आपल्याकडे आज. 22 वाजता होते गाडी. 22 होते. किती दिले मग. आता 8 दिले आपण. 8 दिले. बरं आजची हाईस्ट किंमत काय होती. हाईस्ट किंमत आजची आपण लावली 51,000 रुपये लावली. कोणतं वासर दिलं ते. 51,000 ते आपण याला दिलं ते संदीप भाऊ साकुऱ्याला. साखर जे तुम्ही 46चा ताप मारत होते नंतर ते 51ला झालं ते. हा बाबा नाही म्हणत बाबाचं वासर होतं बरोबर. तर 51ला ते दिले. बाकी कमी किमतीत आज कोणतं गेलं एक कमी किमतीमध्ये आपण 35ला एक दिलं बरोबर. अजून ही मधली रेंज आपल्याकडे आहे अजून आहे ही रेंज पण ही सगळी क्वालिटीची आहे. ही क्वालिटीची बरोबर. म्हणजे अजिबात असं काही आज थोडं कस्टमर कमी वाटला. कस्टमरचा आज कस्टमर आज याच्यामुळे कमी की नाशिक भागामध्ये एक मोठा खेळ आहे. हा आणि आता नागपूरवाले अकोलेवाले 2-4 जण येऊ राहिले काही जालनेवाले येऊ राहिले. अच्छा अच्छा लोक रस्त्यात आहे अजून बरोबर. बरोबर रस्त्यात. हा ओके. आणि लोकांचं कसं ऑनलाईन झालंय. हा लोक ऑनलाईन नाही मागतात. ऑनलाईन मागितलं पुरे घेऊन गेले असते पण आपण ऑनलाईन विकत नाही. बरोबर. ऑनलाईन मागितलं म्हणजे इथं लोक ज्या वाजतासाठी येतात ते वाजता त्यांना भेटत नाही. चाललंय तरी आणि ते नाराज होऊन जातात लोक की आम्ही गाडीला येऊन फायदा काय आम्ही है ना. आणि आपल्याकडे कसं आपल्याकडे पब्लिक कमी असल्यामुळे हा आणि आपले मोबाईल साधे असल्यामुळे हा हा आपण जे झूम करून काढू शकतो ते आपण काढत नाही. हा आपल्याकडे कसं 2च माणसं असतात आम्ही खरेदीला. बरं. त्यामुळे आपण शूटिंग जे पुण्यावाले झाले हम्म. सांगोल्याला झाले 4-4, 5-5 लोक आहेत एका टायमाला शूटिंगला. शूटिंग काढायला त्याला. बरं. तसं तेवढी पब्लिक आपल्यापाशी नाही. तिथं हा तेवढी पब्लिक आपल्याशी असली आपल्याला परवडणार नाही खर्चाला. बरोबर. हा आपला पट्टा लांबचा येऊन लांबचा जातो. पट्टा आपल्याला भाडा वगैरे सगळ्या गोष्टी वाढून जातात. एवढा खर्च त्याचा एक पट्टी त्याला खर्च नाही. बरोबर. हा. आपल्याला खर्च खर्चाच्या जास्त. हिशोबाने आपल्याला आपल्याला आता सर माणसं पण घेऊन जाऊ. किती पण आज आपल्याला माणसं घेऊन गेले 4 माणसं बाहेरून घेऊन जायला लागतील. बाहेर घेऊन जावं लागतं. बरोबर. एका माणसाला एक गाडीला 10,000 रुपये द्यायला आपल्याला परवडणार. परवडणार नाही. परत तिकडे किमती वाढतील मग. आपल्याला भेटून नाही राहिले इथे तेवढे बरोबर. पैसे. आणि खर्च वाढला म्हणजे परत किमती वाढतील ना असा विषय. सगळे क्वालिटीचे एक बी वस्त्र असं जास्त हा बरोबर. वस्त्र बिगर गाड्याचे वस्त्र आहेत क्वालिटी. तर मित्रांनो वासर तुम्हाला दाखवतो हे बघा. आता इथून शिंगडी बघा एकदम छोटी. एकदम जल्लाद वस्त्र एकदम म्हणजे शिंगडी. आता वस्त्र जाम झाले. उद्या सकाळी यांचा पारा बघितला ना हा तर वेगळ्याच पद्धत आहे. बरोबर. हे बघा मित्रांनो एकदम कवड वासरू आहे. तुम्ही बघू शकतात
आणि माप बघा. आता तुम्हाला इथं मी परिपूर्ण वासर दाखवू शकतो, कारण जसं ते बोलले की तिकडे त्यांच्याकडे माणसांची कमतरता असल्या कारणाने तिकडनं जे खरेदी झालेले वासर आहेत हे व्यवस्थित दाखवता येत नाही. आता हे पण बघा एकदम कवडी शिंगीचं आहे, तुम्ही बघू शकता. काही घालतो वासरू हो बरोबर. किती 7-8 महिन्याचे असतील ना हे? 5-6 महिन्याचे वासर. 1 2 3 हा 3 वासर 5-5 6-6 महिन्याचे वासर. बरं. हे गाई घालते वासर आहे डायरेक्ट. हे बघा गाईलाच पेत होते वासर. हे का? बरोबर. मग आता याला दूध कंटिन्यू ठेवावं लागेल ना? आता याला दूध कंटिन्यू आता बाटली मध्ये होते पाजायचं. बरोबर. गाईला देऊन लावलं तर ते लागून जाईल. लागून जाईल. हा हे 7-7 8 महिन्याचे वासर आहे. हे 7-8 महिन्याची कधी वासर. हे बघा मित्रांनो, हे बघा तुम्हाला वासरं दाखवतो मित्रांनो. आज काही नाही 8 वासरं गेलेले आहेत, 14 वासरं अजून शिल्लक आहेत. तुम्ही बघू शकता चालू गाडीचा माल आहे मित्रांनो. इथं मागची गाडीचा माल तुम्हाला दाखवला जाणार नाही, जे ते तुम्हाला सांगितलं जाईल की हा मागच्या गाडीचा आहे तो आणि पुढच्या गाडीचा असेल. आता या वासरला रात्री मोठा वासरू हां सगळ्यात मोठा वासरू हे का? वासरू दांडीला असल्यामुळे जाम झालं. बरोबर. याला ऑनलाईन मागत होते ना ते? ऑनलाईन मला हां याला रात्री पुणेवाले 65,000 रुपयाला मागत होते, बरं. पण आपण ऑनलाईन देतच नाही. काय एक दिलं आणि सगळं दिलं, काय एकच होतं ते. बरोबर बरोबर. आता इथून देऊ शकता ना तुम्ही. आता शेड आता ज्याला पाहिजे असेल त्याने स्क्रीनशॉट मारायचा, बरोबर. बबलू शेटला पाठवायचा, हो त्याच्यावर तुम्हाला सगळं काही हो आता ऑनलाईन विकू शकतो. मित्रांनो आता गाडी तर आली आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन वासरं घ्यायला भेटतील. आता ते एखाद्याने म्हटलं ना आपल्याला की बाबा आम्हाला त्याची शूटिंग काढून पाहिजे, हां आपण इथे त्याची शूटिंग पण काढून देऊ शकतो. बरोबर बरोबर. आता कसं असतं, एखादी गिरेक म्हणलं बाबा हा वासरू आहे, हां याचे मागचे पुढचे फोटो किंवा जी शूटिंग द्या आम्हाला. हां आता इथं काय सगळे 2-4 पोर असतात, हां इथं जागा पण मोकळी आहे आपल्याला. बरोबर इथं आपण लगेच शूटिंग काढून पण त्याच्यावर शूटिंग टाकू शकतो त्याला. बरोबर बरोबर. ती शूटिंग लगेचचीच भेटेल, लगेचची भेटेल, चालूची भेटेल, तिथली इथली लगेच भेटेल. नाही भेटेल शूटिंग इथली भेटेल. इथली भेटेल. लोक काय म्हणतील तिथली शूटिंग द्या, हां ते वेगळं वाटायला नको लोकांना. बरोबर बरोबर. याला ऑनलाईन पाहिजे, ऑनलाईन स्क्रीनशॉट टाका वासराचा, हो शूटिंग पाहिजे असेल वासराची इथे शूटिंग काढून भेटून जातं. बरोबर. मित्रांनो आता तुम्हाला जे पण वासर इथं बघायला भेटते, जे पण वासर तुम्हाला आवडलं, कोणतं सोडायचं? आता मी तुम्हाला दाखवतो जे, पण तुम्ही खालवरून त्यांच्याकडनं शूटिंग मागू शकता. हातापायात तुम्ही बघू शकतात. हे बघा ते तिकडे जे बसलं त्याच्या थोडं पायाला लागलं, त्याच्यामुळे ते तिकडे बसलेलं आहे, म्हणून ते तुम्हाला दाखवत नाही मी, हे ना. आता वासरं भुके लागलेले आहेत, गाडी आलेली अजून खात पण नाही. वासरं थकव्यामध्ये, थकवा निघाला का 2 दिवसानंतर वासरं परत रंग करतील. हे बघा आता हे बघा याच्यात पूर्ण वासरं, फक्त ही एक थोडी शिंगडी थोडी पकड वाटते, बाकी ते पण कवडी शिंगडी, फक्त लांबी शिंगडी मोठी है ना. बाकी तुम्हाला सगळे बारीक शिंगडीचे वासर बघायला भेटतील. चालू गाडीचा माल आहे इथं तुम्हाला पूर्ण शेडमध्ये. मागचा एक पण माल बघायला भेटणार नाही, सगळा फ्रेश माल आहे, तुम्ही बघू शकतात. हे बघा म्हणजे इथून एकदम अगदी 5-6 महिन्यापासून तर तिकडे तुम्हाला 8-9-10 महिन्यापर्यंतचे वासरं तुम्हाला मित्रांनो 12 महिन्यापर्यंतचे वासरं तुम्हाला इथं बघायला भेटतील. हे बघा आता जे कुठलं वासरं तुम्हाला मित्रांनो आवडेल त्या वासराचा तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट पाठवा. आता बघा आता कस्टमर येतं जे, आता हे दादा आलेले ते चालू आता सोडून पाहत आहे. दिवसभर चालतील मित्रांनो कस्टमर, दिवसभर कस्टमर चालतील. आपला किती किलोमीटरचा पट्टा पडतो तरी? पण 1450 किलोमीटर. 1450 किलोमीटर. कुठले असते आपले? तमिळनाडू मधून. रविवारी रात्री गाडी भरायला लागते आम्हाला. रविवार रात्री. हा बरोबर. रविवार रात्र 1-1:30 वाजता गाडी भरतो, हां मंगळवारी सकाळी गाडी इथं पोहोचतो. मंगळवार सकाळी बसतो. नॉनस्टॉप का कुठं थांबायचं? नॉनस्टॉप थांबायचा विषयच नाही कुठं. फक्त 2 ठिकाणी रविवार रात्री भरल्यावर पण रात्री जीवन संतीत भरतो आम्ही. हां रस्त्याने दुपारी 10-11 वाजता एक ठिकाणी जेवायला थांबतो, हां तिथून निघलो. रविवारी आपलं सोमवारी सकाळी एक ठिकाणी जेवायला थांबतो, परत रात्री एक ठिकाणी थांबतो. 2च ठिकाणी गाडी स्टॉप घेते. बरं जवापुरचा फक्त. हा जेवायला 2च ठिकाणी. आणि नाही काय नाही डायरेक्ट नॉन स्टॉप. त्यामुळे वासर एवढं सगळे जाम. बरोबर. आपला खूप मोठा पट्टा आहे, आपला मोठा सगळ्यात जास्त पट्टा मोठा आपला आहे. बरोबर. बाकीच्या लोकांचं कसं आहे, गाड्या देऊन संध्याकाळी 3-4 भरतात, सकाळी गाड्या उतरून जातात. बरोबर. म्हणून वासर त्यांच्या एवढं थकवामध्ये जाणवत नाही, पण आपल्या वासर थकवामध्ये जाणतात. आपला पट्टा मोठा असल्या कारण आपला कुठेतरी खर्च पण जास्त होतो. हे बघा मित्रांनो, बरेच जण म्हणजे कमेंटमध्ये करत असतात की वासर वगैरे किमती वगैरे महाग असं, पण मित्रांनो खर्च खूप आहे वासरांना. वासरांच्या किमती तिकडे तुम्हाला जे वाटतं त्याचे पण खर्च खूप असते, कारण मित्रांनो वासरांच्या किमतीमध्ये वाढ होते. डायरेक्टची असते, डायरेक्ट असते. बरेच जण म्हणतात की बेला चाकणला विकू शकतो डोक्यावर 30,000 35,000. आपण बाजारात विकतो नव्हते वासर, आपल्याकडे बदल्याचे वासर बबलू त्यापेक्षा चांगल्या क्वालिटी. मी जर गेलो बेल त्यापेक्षा चांगल्या क्वालिटी टाकून मी 25,000च्या भावात. बरोबर. फक्त आपल्याला जायचं नाही, कारण की हा
आपलं जे नाव आहे, आपलं नाव फ्रेश वासरामध्ये याच्यापेक्षा भारी आहे ना असे वासर मी 20,000 आणि 22,000 विकीन. हे मी 50 आणि 55 देत नाही. हे इथं हा असे वासर 20 आणि 22 देईन. मग लोकांनी तेच घ्यायचं डोक्याला. एखाद्याचं 100 मधून एखाद्याचं स्टार चालले तर पळून गेलं मग तो पुण्याचे बी पळते आणि चाकणची बी पळते. बरोबर. सगळ्यांचे नाही पळत ते. सगळ्यांचे नाही पडत. याला आपण तरी सांगू शकतो छातीला हात लावून. बरोबर. तसं सगळ्यांचे नाही पळत. नाही आपलं नाव आहे म्हणून तर आपल्याकडे एवढं कस्टमर पण येतंय प्रत्येक गाडीला आपल्याकडे. आणता येत नाही का आपल्याला. बरोबर. आपल्याला काय बेला चाकण माहिती नाही का. मग आणि यांच्याकडे जेवढे लोक आणतात ना बेलेतून, हा सगळे लोक आपले मित्र कंपनी तिथून. बरोबर. ते बी तमिळनाडूवरून बैल आणतात. हा त्यांच्याकडे हे लोक बदली करतात. आणि ते बदल्याचे बैल बेल्याला इकायला आणतात आणि त्यात इकडे जातात. बरोबर. तिथे आपण कितीतरी लोकांनी तुम्हाला असं प्रूफ करून दाखवते की ते लोक मला फक्त म्हणते फोन करा, आम्ही गाडी करून पाठवतो. बरोबर. तिथं पैसे पण द्यायची गरज नाही आपल्याला. बरोबर. तर मित्रांनो क्वालिटी असते. फ्रेश तर फ्रेश वासर असतात. एक म्हण इथं हे नेहमी म्हणतात ही लग्नाची म्हणे जी वासरं हा ही लग्नाची असते म्हणे. हिचं काय दुसरं घर नाही, हिचं पहिलंच घर असते, ही नांदणारी असते म्हणे. असं एकदम म्हणजे कॉमेडीमध्ये सौद्यामध्ये म्हटलं जातं मित्रांनो. ही गंधोऱ्याची नाही असं म्हटलं जातं सौद्यामध्ये. खरंच मित्रांनो म्हणजे फ्रेश असतं. फ्रेश वस्त्रांना तुम्ही काहीही आदत लावू शकता. म्हणजे पळायची सवय कितीही तुमच्यामध्ये जेवढा दम असेल तुम्ही त्याच्यामध्ये तेवढा दम टाकू शकतात. खाया प्यायच्या बाबतीतमध्ये असेल किंवा मग त्यांचा सरावच्या बाबतीतमध्ये. तर ठीक आहे, तुम्हाला सगळे वासरे दाखवले. अजून 14 वासरे आहेत. घ्यायचं असल्यास स्क्रीनशॉट पाठवा त्यांना.